कोकणातल्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि राजापूरमध्येही अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय। आजही कोकणात ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे आंब्यांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। कोकणातल्या एकंदरीत या वातावरणाविषयी जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर आपल्या सोबत आहेत। प्रणव, या अवकाळी पावसाचा निश्चित पिकांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे। त्या पार्श्वभूमीवर काही सोयी सुविधा करण्यात येत आहेत का? नक्कीच जे आहे ते कालपासून जे आहे कोकणामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस जो आहे तो पडतोय आणि त्याच्यामुळे आंबा बागायतदार जो आहे कोकणातला सर्वात मोठा अर्थकारण या आंबा बागायतदार ह्याच्यावर असतं कोकणातलं। त्या आंबा बागायतदारांना मोठ्या हालाकीचे दिवस आलेत असं म्हटलंय। आपल्यासोबत आंबा बागायतदार आपण त्यांना विचारूया। प्रसन्न, नेमकी आता आंब्याची परिस्थिती काय आणि काय सध्या या पावसाचा फटका बसू शकतो? नाही, यंदा फ्लॉवरिंग पहिलं फार कमी प्रमाणात होतं। सीझन ऑलरेडी लेट गेला होता, त्याच्यामुळे आंबे बागायतदार हवाल दिले होते। आणि आज काल जो संध्याकाळी 1 तास 1.5 तास जो मोठ्या प्रमाणात पाऊस पडलाय, कोकण किनारपट्टीला सगळीकडेच पाऊस पडलाय, तर त्याच्यामुळे जो आलेला मोहर होता की जो किंवा जी फळधारणा जी झालेली होती ह्याच्यावर अँथ्रॅक्नोज म्हणजे करपा, त्याच्यानंतर मोहराची कूज होणं यासारखे बुरशीजन्य रोग मोठ्या प्रमाणावर येणार आहेत आणि त्याच्यामुळे पहिल्या सगळ्या पिकाचं आमचं नुकसान होणार आहे। आणि काल विजांच्या कडकडाटासकट पाऊस जो पडलेला आहे त्याच्यामुळे नायट्रोजन एमिशन जास्त होऊन पुढे मोहर येईल की नाही याची खात्री देता येत नाही आता। त्याच्यामुळे हा सीझन कसा जाईल हे खूपच कठीण झालं आहे, हा सीझन आंबे बागायतदारांसाठी। सुवर्ण जो आहे तो कालच्या अवकाळी पावसामुळे मोहर पुढच्या वेळी येईल की नाही हीच शंका निर्माण झाली, कारण मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस आणि त्यातूनच कालचा झालेला पाऊस आणि विजांचा कडकड याच्यामुळे इथल्या कोकणातला जो आंबा बागायतदार आहे त्याच्यावरच मोहरावरच आता मोहर येईल की नाही असाच प्रश्न निर्माण झालेला आहे। सुवर्ण, धन्यवाद प्रणव या संपूर्ण अपडेट्स बद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।